बेटा डेफिनेट इंटिग्रेशनचे PYQs बघूया. पहिला क्वेश्चन बघा MCQ. x³ इंटू साइन रेस टू 4x dx इज इक्वल टू के ची व्हॅल्यू म्हणजे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांग. याला इंटिग्रेट करून आन्सर काय येते ते फाइंड आउट करायला सांग. लिमिट बघा तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात येते का. -a to a ऑफ f ऑफ x ची प्रॉपर्टी काय होती. ऑड इव्हनची प्रॉपर्टी बघा. बरोबर का. फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे चेक करायचं. कसं चेक करायचं. फंक्शन काय दिलेलं आहे. नाही चेक करावं लागेल. ऑड आहे का इव्हन आहे चेक करावं लागेल. बरोबर का. ऑड आलं तर ते काय करावं लागेल 0 येते. बरोबर का. एफ ऑफ एक्स काय आहे. एफ ऑफ एक्स काय बेटा x³ साइन रेस टू 4x. बरोबर का. तर एफ ऑफ -x किती येते बघायचं. बेटा एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं -x. एक्सच्या ठिकाणी -x. आय थिंक हे सॉल्व्ह केलं का त्याला पण. हे काय येते -x³. बरोबर का. त्याच्यानंतर ना याला साइन एक्स -sin x रेस टू 4 असं पण लिहू शकतो. म्हणजे शेवटी काय येणार आहे साइन रेस टू 4x आणि हे तर काय आहे एफ ऑफ एक्स. बरोबर असं येतं. याचा अर्थ काय फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे. ऑड आहे. फंक्शन ऑड असेल तर इंटिग्रेट करायची गरज नाही. इंटिग्रेशन काय येणार आहे 0 येणार. बरोबर का. ऑड फंक्शन असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय येतो 0 आहे. इव्हन आलं तर इंटिग्रेशन ऑफ 0 टू a एफ ऑफ एक्स असं आहे ना. इव्हन साठी असं करायचं इंटिग्रेट. बरोबर झालं एकाचं MCQ. ठीक आहे. हे बेटा डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये वेगळं काय करायचं नाही. इंटिग्रेट करायचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x फ्रॉम लिमिट 0 to 2 dx. e रेस टू x चं इंटिग्रेशन e रेस टू x असतं. बरोबर का. e रेस टू x चं इंटिग्रेशन e रेस टू x लोअर लिमिट अप्पर लिमिट. x च्या ठिकाणी एकदा 2 सबस्टिट्यूट करायचं. x च्या ठिकाणी एकदा 0 सबस्टिट्यूट करायचं. बरोबर का. e रेस टू 2 माहित नाही तसंच तू एनिथिंग रेस टू 0 इज 1. आन्सर काय येतं एवढं. झालं का. एकच मार्कात 1 मार्काचा एकच क्वेश्चन. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू -x dx लिमिट दिलेली आहे 0 to -. हे बेटा ह्याला कसं लिहायचं. e रेस टू x चा इंटिग्रेशन e रेस टू x लिहायचा. हे बेटा e रेस टू x चा इंटिग्रेशन e रेस टू x. बरोबर का. आता डोक्यावरती मायनस असल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं डिवाइड करायचं. तर -e रेस टू x येते. -e रेस टू -x. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1. x ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू एकदा काय सबस्टिट्यूट करायची 1 आणि एकदा काय सबस्टिट्यूट करायचं मायनस मायनस काय होईल प्लस होईल. -1 आहे का सॉरी -1 आहे. तर हे +1 होईल आणि e रेस टू +1 होईल ना. बरोबर दोघातनं मायनस साईन कॉमन घेतली त्यांच्या तर e -1. बरोबर ठीक आहे. किंवा ह्याला 1 - e लिहिलं तरी चालेल. 1 पहिल्यांदा लिहितो e नंतर लिहितो 1 - प्रॉपर्टी कुठली वापरायची -a to a. बरोबर का. ऑड इव्हनची प्रॉपर्टी. बरोबर का. पहिल्यांदा ऑड आहे का इव्हन आहे फंक्शन चेक करावं लागेल. कसं चेक करणार. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 1/1 - sin x. नाही याला ऑड इव्हन नाही असं सॉल्व्ह केलं तरी चालेल ना. केलं का बाबा तसं सॉल्व्ह त्यांनी का ऑड इव्हनची प्रॉपर्टी यूज केली. नॉर्मली ट्रेडिशनल पद्धतीने सॉल्व्ह केल्या तरी चेक करू ऑड आहे किंवा आन्सर 0 तर नाही आला ना. आला काहीतरी आन्सर. ठीक आहे. प्रॉपर्टी यूज करून आपण बघूया 1 sin x. एफ ऑफ -x किती होते बघ 1 हे काय होईल -sin x. बरोबर का. एफ ऑफ -x सेम तर आला नाही बघा. बरोबर का. सेम आलं का. हे काय आहे इथं प्रॉपर्टी यूजच होत नाही. हे बेटा इथं ती प्रॉपर्टी यूज होत नाही बघा. ठीक आहे. ऑड इव्हनची प्रॉपर्टी इथे यूज नाही. ट्रेडिशनल पद्धतीने याला सॉल्व्ह करावं लागेल. तुम्हाला मी म्हणलं बघा वरती 1 असेल आणि खाली 1 + cos x 1 - sin x 1 + sin x त्याच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करायचं. इंटिग्रेशन मध्ये बघितलं ना अशा टाइपचा क्वेश्चन. कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय केल्यानंतर ना असा होतो 1 - sin² म्हणजे cos². 1 / cos² इज 1/cos इज sec आणि sin upon cos
म्हणजे एक काय येतो 1/cos sec येतो आणि sin upon cos tan येतो. sec x tan x येते बघा. बरोबर का? sec x tan x येते. sec square x sec x tan x. याला इंटिग्रेट करायचं. sec square x कोणाचा? sec square x चं इंटिग्रेशन काय आहे? tan x आणि sec x tan x फंक्शनच्या पुढे त्याचा नाही sec x tan x कोणाचा? हा नाही, आता ह्याला इंटिग्रेट करायचं आपल्याला. इंटिग्रेशन किती येईल sec x tan x चा? sec x च येते. बरोबर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर आन्सर येते. ठीक आहे. या ठिकाणी ऑड इव्हन चेक करता येणार नाही. त्याच्यानंतर 0 to π/4 स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन टू एक्स. साइन टू एक्सला काय करावं लागेल? इथे पण प्रॉपर्टी यूज करायची काही गरज नाही आहे. साइन टू एक्सला कसं लिहू शकतो? हे बघा, ते सॉल्व्ह कसं होतं. इंटिग्रेशनमध्ये आय थिंक हा क्वेश्चन होता. स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साइन टू एक्स dx. हे लिमिट नंतर टाकू आपण. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह कसं करायचं? या 1ला असं लिहू का? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन टू एक्सला 2 साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. बरोबर का? हे कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? साइन एक्स प्लस कॉस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. ठीक आहे. 0 to π/4 स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. साइन एक्स प्लस कॉस एक्स याचं येतं की इंटिग्रेशन करता. साइन एक्सचा मायनस कॉस एक्सचा साइन एक्स. 0 to π/4 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर आन्सर आहे. बरोबर, तसंच केलं. तुम्हाला प्रॉपर्टी आठवत जरी नसेल ना, ट्रेडिशनल पद्धतीने काय करायचं? इंटिग्रेट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. प्रॉपर्टी आठवली तर ठीक आहे, नाही आठवली तरी तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने इंटिग्रेट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं शेवटचं स्टेप. कॉस स्क्वेअरचा आपल्याला माहित नाही बघा. हे बेटा, कॉस स्क्वेअरला कॉस टू थिटाच्या फॉर्म्युलाने काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करणार? π/2 कॉस स्क्वेअर एक्स dx. बेटा, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय? कॉस टू थिटाचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर का? आपल्याला कॉस स्क्वेअरला रिप्लेस करायचं आहे. तर याला काय करतो? 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहितो. 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिलं तर काय होते? 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 होते ना. हा मायनस 1 तिकडे गेला तर काय होईल? 1 प्लस कॉस टू थिटा आणि हे 2 पण खाली गेलो. इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. हे बेटा, कॉस स्क्वेअर थिटाचा रिप्लेसमेंट काय करू शकतो आपण? इंटिग्रेशन 0 to π/2 कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी काय लिहू शकतो? 1 प्लस कॉस टू एक्स अपॉन 2. बरोबर का? याला कसं इंटिग्रेट करू शकतो? इंटिग्रेशन 0 to π/2 ऑफ 1/2 dx प्लस 0 to π/2 कॉस टू एक्स बाय 2 म्हणजे इथं बाहेर dx. आता येईल का इंटिग्रेट करता? याला फक्त एक्स जोडायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. याला कॉस टू एक्सचा काय? साइन टू एक्स. बरोबर, साइन टू एक्स अपॉन 2 म्हणजे हे 4 होईल. बरोबर, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर आन्सर भेटणार. π/4 येतं. कॉस एक्सला नॉर्मली इंटिग्रेट करा. कॉस एक्सचा इंटिग्रेशन काय तो? साइन एक्स. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे बघा, रूटमध्ये असेल तर सॉल्व्ह करता येत नाही. याला कॉस स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मायनस किंवा हे बघा, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. हे बेटा, 1 मायनस कॉस 2 इंटू 2 थिटा लिहितो. 2x लिहितो, असं लिहितो. 0 हा π/2 रूटच्या आतमध्ये काय? 1 मायनस कॉस 4x dx आहे का नाही? असं आम्हाला 0 to π/2. हे बेटा, ह्याला असं लिहू का? 1 मायनस कॉस 2 थिटा. वन मायनस कॉस 2 थिटाला कसं लिहू शकतो? कॉस 2 थिटाचा आत्ताच फॉर्म्युला बघितलं पाहिजे. 1 मायनस कॉस 2 थिटाला काय काय लिहू शकतो त्याच्याऐवजी? 2 साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. थिटा कोण आहे? 2x आहे. बरोबर ना? स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. हा रूट 2 तसाच राहील. इंटिग्रेशन 0 to π/2 हा रूट 2 बाहेर जाईल आणि
साइन टू एक्सचा इंटिग्रेशन करायचं आपल्याला बघा. साइन टू एक्सचा मायनस कॉस टू एक्स, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं बरोबर. मायनस कॉस टू एक्स डिवायडेड बाय 2. ठीक आहे, येते का लक्षात? त्याच्यानंतर ना हा बघ, ऑड आहे का इव्हन आहे पण चेक करू शकता. पण केलंय का तिने 9 मायनस एक्स स्क्वेअर ऑड आहे का बघू, ऑड आहे का, ऑडच आहे का, ऑड आहे बघा. ठीक आहे, चेक करू. ठीक आहे, एफ ऑफ एक्स तुमचा काय आहे बेटा, एफ ऑफ एक्स काय आहे, हा जर एफ ऑफ एक्स असेल, एफ ऑफ मायनस एक्स किती येते, मायनस एक्सचा क्यूब 9 मायनस मायनस एक्सचा स्क्वेअर, हा मायनस एक्स क्यूब येते वरती आणि खाली काय होईल 9 मायनस एक्स स्क्वेअर असेल बरोबर. आणि हे काय आहे एफ ऑफ एक्स आहे मायनस एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस एफ ऑफ एक्स, याचा अर्थ काय, हा काय आहे फंक्शन ऑड आहे. अल्जेब्रिक असेल तर चेक करा, ट्रिग्नोमेट्रिक असेल तर नाही चेक केलं तरी चालेल, डायरेक्ट इंटिग्रेट केलं तरी चालेल. ते होत नव्हतं बघा, डिनॉमिनेटरला साइन एक्स होतं, चेक होत नव्हतं. ऑड आहे म्हणलं तर इंटिग्रेशन काय असणार, याचं 0 असणार बरोबर. प्रॉपर्टी लिहायची आणि सीन्स असं लिहायचं आणि 0 म्हणायचं. सेक रेस टू 4x त्याला सेक्स स्क्वेअर इंटू सेक्स स्क्वेअर आणि सेक्स स्क्वेअरला 1 प्लस टॅन स्क्वेअर. आता हे बेटा फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स बरोबर. तर फंक्शनला टी सबस्टिट्यूट करतो आपण बरोबर, फंक्शनला टी सबस्टिट्यूट करायचं. तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स काय होईल डी होईल बरोबर, हे काय होईल डी होईल. तर 1 प्लस टीला फक्त इंटिग्रेट करायचं, 1 प्लस टी स्क्वेअरला इंटिग्रेट करायचं बरोबर. 1चं इंटिग्रेशन टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. ठीक आहे, आणि हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ, म्हणजे तिथं टी होता ओरिजिनल क्वेश्चनमध्ये एक्स होता, आपण टी आहे, ते इररिस्पेक्टिव्ह ऑफ काय व्हेरिएबल. प्रॉपर्टी पहिलीच बघितलं ना आपण, पहिली प्रॉपर्टी नाही येते, हा नाही एक प्रॉपर्टीज आहे, एफ ऑफ एक्स असू द्या किंवा एफ ऑफ टी असू द्या, आन्सर तेच राहणार. तेच आहे बघा, तेच क्वेश्चन आहे बघा, ऑड फंक्शन आहे. संपलं हे बेटा, काय करावं लागेल इकडे, ही प्रॉपर्टी यूज करावं लागेल बघा. ते 5th आणि 6th प्रॉपर्टी होती बघा. हे जर सॉल्व्ह होत नसेल तर काय म्हणलो तुम्ही, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल करायचं हो का. तर ए बेटा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट केल्यावर काय होतंय 3 मायनस एक्स, जिथं जिथं एक्स दिसते तिथं 3 मायनस एक्स केल्यानंतर ना एक अजून एक इंटिग्रेशन मिळते आपल्याला बरोबर का. आता या दोघांचं एडिशन मोस्ट प्रॉबेबली या दोघांचं एडिशन केल्यानंतर ना काय होतंय सॉल्व्ह होत्या. या दोघांचं एडिशन केल्यावर काय होतं बघा, दोघांचं एडिशन केल्यानंतर 1च या लागले बरोबर का. काल इंटिग्रेशन मध्ये पण 2 क्वेश्चन तसे बघितलं पण, आणि एक क्वेश्चन मध्ये फक्त दोघांचं एडिशन केल्यानंतर ना नाही एडिशन करायची गरज पडली नाही. दुसरा जो इंटिग्रेशन मिळत होता, दुसरा जो इक्वेशन मिळत होता, त्याच्यामध्ये ओरिजिनल इंटिग्रेशन मिळालं होतं आय, ते आयला इकडे पाठवल्यानंतर प्लस आय झाला बरोबर, तसं आहे. पण मोस्ट प्रॉबेबली ही जी प्रॉपर्टी आपण यूज करतो ना इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऍड केल्यानंतर हे सिम्प्लिफाय होतं. 2 आय ची व्हॅल्यू मिळते, त्याच्यावरून काय करायचं, आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. हे बेटा सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे बघा. 1 स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर इथं एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं, सबस्टिट्यूशन एक्सला साइन थिटा सबस्टिट्यूट करतो बरोबर का. एक्सला साइन थिटा सबस्टिट्यूट करतो, होतं कोणी ते रूट्स होते का नाही सबस्टिट्यूशनचे होते बघा, टेबल होता सबस्टिट्यूशनचा. एक्सला साइन थिटा सबस्टिट्यूट केल्यानंतर ना तर डीएक्सच्या ठिकाणी काय मिळतो कॉस थिटा डी थिटा. फक्त एक्सला रिप्लेस करून चालणार नाही, एक्स डीएक्सला रिप्लेस तर करायला लागलो, ही लिमिट्स पण चेंज करावं लागेल. लिमिट्स कसे चेंज करायचे, जेव्हा एक्सची व्हॅल्यू हे बघा ओरिजिनल मध्ये जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 टाकचाल तेव्हा थिटा किती येतो, साइन थिटा 0 कधी असतो, थिटा 0 असताना, म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय येते 0 येते. आणि एक्सची व्हॅल्यू 1/2, साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी येते साइन 30 डिग्रीला, म्हणजे पाय बाय 6. तर लिमिट पण चेंज होणार आहे. लिमिट चेंज झाल्यानंतर ना हा 1 मायनस आहे 2 साइन स्क्वेअर थिटा काय तो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. हे पण काय आहे कॉस स्क्वेअर थिटा आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, कॉस वरचा कॉस थिटा खालचा कॉस थिटा कॅन्सल होतो. 1 कॉस म्हणजे काय सेक 2 थिटा, सेकचं काय लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, असं सॉल्व्ह होतो. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हे प्रॉपर्टी बघा. ए बेटा याच्यामध्ये 3-4 प्रॉपर्टीज विचारतात, ते 5वी 6वी 7वी 8वी 4 प्रॉपर्टीज विचारतात बघा, 5वी 6वी 7वी 8वी 4 प्रॉपर्टीज थेरम विचारतात. हे कुठलं आहे ए बेटा, हे कुठलं आहे 5वा आहे बघा, हेच तो प्रॉपर्टी. आणि हा क्वेश्चन पण विचारलंय हेच. हे कुठली प्रॉपर्टी ऑड इव्हनची 8वी प्रॉपर्टी बघा, आणि क्वेश्चन पण विचारले.
हे कुठले, हे सातवी प्रॉपर्टी, 7th प्रॉपर्टी. ह्याच्यावरती क्वेश्चन जास्त नाही आहेत, पण 7वी प्रॉपर्टी विचारली, बरोबर आहे. 5वी 6वी 7वी 8वी हे विचारतो. कुठला क्वेश्चन आहे, हे काय का? हा, कॉस क्यूब एक्सचा क्वेश्चन होता. कॉस स्क्वेअर, ह्याला कॉस 3 थीटाच्या फॉर्मॅटमध्ये कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला बघा. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय, 43 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा, बरोबर. आपल्याला कोणाला रिप्लेस करायचं आहे, कॉस क्यूबला. तर कॉस क्यूबची व्हॅल्यू काय येईल बघा, कॉस क्यूब थीटाची व्हॅल्यू हे तिकडे गेल्यानंतर ऍड होईल. कॉस 3 थीटा प्लस 3 कॉस थीटा अपॉन 4, बरोबर. याला इंटिग्रेट करता येत नाही, पण याला करता येईल. याचा इंटिग्रेशन साइन 3 थीटा बाय 3, आणि हे इंटिग्रेट करायचं, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. हे बेटा, हे सबस्टिट्यूशनचं क्वेश्चन आहे बघा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर ए साइन थीटा, सबस्टिट्यूशनचं क्वेश्चन आहे बघा, बरं का. रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं जर दिसलं, ते रूटचे प्रॉब्लेम्स तिथे दिसले नाही आपल्याला, इंडेफिनिट इंटिग्रेशनमध्ये दिसले नाही ते सबस्टिट्यूशन, इथं आहेत बघा. येतं का? सबस्टिट्यूट केल्यानंतर लिमिट पण चेंज करायचे, मग सिम्प्लिफाय होत आहे, क्वेश्चन सिम्प्लिफाय होत आहे. हां, ए बेटा, इकडे काय झालं बघा, असा मिळाला क्वेश्चन तुम्हाला, सबस्टिट्यूशन केल्यानंतर असं मिळालं. मग काय करायचं, प्रॉपर्टी यूज करायची. ए बेटा, परत प्रॉपर्टी, 6th प्रॉपर्टी, अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल करायचं. अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल, अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल केल्यानंतर ना आणखी एक इक्वेशन मिळतो. हा पहिला इक्वेशन आणि हा दुसरा इक्वेशन ऍड केल्यानंतर ना अजून सिम्प्लिफाय 1च मिळते बघा. परत 1चं इंटिग्रेशन थीटा. याला इंटिग्रेट करायचं. ए बेटा, याला इंटिग्रेट कसं करणार, इंटिग्रेशन 0 to पाय बाय 4 लॉग ऑफ 1 प्लस tan x. काय करणार बेटा, इंटिग्रेशन कसं करणार, प्रॉपर्टी यूज करायला लागेल बघा. ए बेटा, कुठली प्रॉपर्टी यूज करणार, जिथं एक्स दिसते तिथं अप्पर लिमिट मायनस 5th प्रॉपर्टी होती ना आपली. तर अप्पर लिमिट मायनस एक्स सॉल्व्ह होत नसेल तर हेच करायचं, ठीक आहे. तर काय होतंय बघा, पाय बाय 4 लॉग 1 प्लस, ए बेटा, टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय, टॅन ए टॅन ए, हे आय थिंक इंटिग्रेशन मध्ये सेम क्वेश्चन होता का, इंटिग्रेशन मध्ये सेम क्वेश्चन सॉल्व्ह केल्याचं पॉटा होता ना. बेटा 1 प्लस याची व्हॅल्यू 1 मायनस टॅन एक्स, आणि खाली काय तर 1 प्लस, कारण टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1. आता हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, तसंच केलं का, हां, हे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर ना हे असं मिळतं इक्वेशन, बरोबर का. आणि हेच होता बघा तो क्वेश्चन, हे सिम्प्लिफाय होत होता, लॉग 2 मायनस लॉग हे केलं, आणि हे ओरिजिनल इंटिग्रेशन आहे, तुम्हाला म्हणत होतं. हेच क्वेश्चन आलं होतं बघा. युजली फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन येतो दोघांना ऍड कर, इथं ऍड करायची गरज, तर ओरिजिनल इंटिग्रेशन नाही. हा ओरिजिनल इंटिग्रेशन तिथे गेल्यावर 2i होतं. लॉग 2 तर कॉन्स्टंट आहे, 1चं इंटिग्रेशन एक्स, बरोबर. हे इनडेफिनिट इंटिग्रेशन मध्ये सेम क्वेश्चन होता, बरोबर ना. सॉल्व्ह मध्ये होता का क्वेश्चन, सॉल्व्ह